नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हालाही जर ई-पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून अप्लाय करायचे असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. कारण ई-पीक पाहणी शेतकरी स्तरावरील बंद झालेली आहे आणि आता ई-पीक पाहणीसाठी सहाय्यक नेमले जाणार आहेत. पण या अगोदर पाहिलं होतं, की सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचे होते. परंतु आता यामध्ये सहाय्यक नेमणुकीसाठी नियम बदललेले आहेत. त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता सहाय्यकासाठी किती प्लॉट अलोकेट केले जाणार, सहाय्यक म्हणून कोणाची नेमणूक केली जाणार, यासाठी मानधन किती दिलं जाणार आहे, यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये पाहू शकता ॲग्रीस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS-MH अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत 3 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे पाहू शकता. डिजिटल पीक सर्वेक्षण DCS-MH कार्यपद्धती कशी असणार आहे पहा. पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणीकरणद्वारे करण्यात येईल. म्हणजे सहाय्यकाच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असेल, त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP पाठवला जाईल आणि त्या व्हेरिफिकेशनद्वारेच तुमचं पुढील प्रोसिजर असणार आहे. तसेच संबंधित मोबाईल उपकरणाचे IMEI बाइंडिंग करण्यात येईल. तुमचा जो मोबाईल असणार आहे त्याचं IMEI बाइंडिंग देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या अनेक शेतजमिनी असतात व त्या शेतजमिनीमध्ये शेतकरी विविध पिकाची लागवड करत असतो. शेतकऱ्याने त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेतजमिनीस ओनर प्लॉट्स मानण्यात येईल. आता इथून पुढे तुमचा जो ई-पीक पाहणी करायचे आहे, जो सर्वे नंबर असणार आहे, जो गट नंबर असणार आहे, त्याला ओनर प्लॉट असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजेच शेतकऱ्याने एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेत जमीन याला ओनर्स प्लॉट म्हणण्यात येईल. म्हणजे तुमचा जो काही एका ठिकाणचा गट नंबर असणार आहे त्यांना ओनर प्लॉट असं म्हणण्यात येईल. हंगामी पिकांचा माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणे करावयाची आहे. 100% पीक पाहणी ही सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असेल. 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करायची आहे. म्हणजे सहाय्यक यांना बांधापासून 20 मीटरच्या अंतरामध्ये जाऊन ॲक्च्युअलमध्ये ही पीक पाहणी करायची आहे. तर सहाय्यक नेमणूक करण्यासाठी कार्यपद्धती कशी असणार आहे पहा. सहाय्यक नेमणुकीची कार्यपद्धती चेंज झालेली आहे. यामध्ये तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 ओनर प्लॉटसाठी पुढीलपैकी नमूद केलेल्या जसे की कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कर्मचारी, CSC चालक व ग्रामस्तरीय मानधन तत्वावर कार्यरत इतर विभागाचे कर्मचारी, मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक इत्यादीपैकी एकाची नेमणूक ही सहाय्यक म्हणून करतील. या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात येणार आहे. परत एकदा पहा. कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, त्यानंतर MSRLM जे कर्मचारी असतील ते, CSC चालक आणि ग्रामस्तरीय मानधन तत्वावर जे कार्यरत आहेत इतर विभागाचे कर्मचारी यांनाही सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात येईल. जास्तीत जास्त 1500 ओनर्स प्लॉट करता एक सहाय्यक याप्रमाणे सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे 1500 ओनर प्लॉटसाठी तुम्हाला एक सहाय्यक नेमण्यात येईल. प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात यावी. एका पीक सहाय्यकाकडे जास्तीत जास्त 1500 ओनर प्लॉट असावेत. यापेक्षा जास्त प्लॉट नसावेत आणि 1500 पेक्षाही कमी नसतील अशी काळजी घेण्यात येईल. कमी ओनर्स प्लॉट असणाऱ्या गावामध्ये एकत्रीकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नेमून देण्यात येतील. परंतु ओनर्स प्लॉटची संख्या 1500 पेक्षा जास्त नसावी. म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडे 1500 ओनर प्लॉटच असणार आहेत. ज्या गावामध्ये कमी प्लॉट असतील त्यामध्ये 2 गावाचं एकत्रीकरण केलं जाईल किंवा 3 गावाचं एकत्रीकरण केलेलं आहे. ज्या गावामध्ये 1500 पेक्षा जास्त ओनर प्लॉट आहेत त्या गावामध्ये एकपेक्षा अधिक सहाय्यकाची नेमणूक करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाकडे 1500 ओनर प्लॉटपेक्षा जास्त ओनर प्लॉटचे कामकाज देता येणार नाही. म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडे 1500 ओनर्स प्लॉट असणार आहेत. पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इनमधून करतील. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. याची नेमणूक कोण करणार आहे. एकतर ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इनमधून तुम्हाला सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत. या अगोदर ज्यांनी सहाय्यक म्हणून नोंदणी केलेली आहे ती नोंदणी आता ग्राह्य धरली जाणार नाही.
आता यापुढे केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तुमचे तलाठी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इनमधून ज्यांना सहाय्यक म्हणून नेमणूक करतील त्यांचीच फायनली सहाय्यक म्हणून नेमणूक केली जाणार आहे. सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे पाहू शकता. हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू करतील. गावातील 100% ओनर प्लॉटची पीक माहिती ही केवळ सहाय्यक यांनीच करायची आहे. सहाय्यक स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या नोंदीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल. सहाय्यक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 वर प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक नोंदीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवतील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पंचनामा करून ती पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील. सहाय्यक स्तरावरून नोंद करण्यात आलेली ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध होईल. मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरीफाय करून लॉग इन करतील. ग्राम महसूल अधिकारी यांना दोनदा नाकारलेल्या सर्व पीक नोंदीची पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदी करतील. अशी ही सहाय्यक याची जबाबदारी असणार आहे म्हणजे काम असणार आहे. काय असणार आहे? आता सहाय्यकाला मानधन किती देण्यात येणार आहे पाहू शकता. ओनर्स प्लॉट निहाय प्रति ओनर्स प्लॉट 10 निर्भीळ पिकासाठी देण्यात येणार आहेत आणि मिश्र पिकासाठी तुम्हाला 12 रुपये प्रति ओनर्स प्लॉट देण्यात येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त 1500 प्लॉट असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 10 किंवा 12 रुपये याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तुम्हाला याचं मानधन किती मिळणार आहे. हा शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. यामध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.